मित्रांनो, बजरंगबली हनुमान त्यांना मस्त आपण हार बनवला आहे, हे तुम्ही बघून घ्या. आणि हा खूप छान हार बनवला आहे. आणि हे रुईचे पानं आणि त्याच्यावर लिहिलं आहे आम्ही श्रीराम श्रीराम. आणि खूपच सुंदर हार झाला आहे. तर आता आपण मंदिरात जाऊ आणि बजरंगबली हनुमान त्यांना हार घालू. आणि बघा हा पूर्ण व्हिडिओ. तर आमच्या पाड्यावर हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथं आपण ही माळ घेऊन जाणार आहोत. आणि मस्त माळ आहे ती आपण बजरंगबली हनुमान यांना घालू. तर चला आपण जाऊ आता. कुठं चालू आहे आपण? मंदिरात. कुणाच्या इथे? मंदिरात चाललोय बाळा आपण हनुमानाच्या. तर समोरच सभा मंडप नवीन झालं आहे आणि इथंच हनुमानाचं मंदिर आहे. मूर्ती बाजूला ठेवली आहे सध्या. आणि तुम्ही बघू शकता हा नवीन सभा मंडप. आता अजून काम बाकी आहे. मंदिरात प्लास्टर बाकी आहे, वरतून रंगोटी. तर हे बजरंगबली हनुमान. आता आपण माळ घालू त्यांना. भगवान हनुमान हे शक्ती, भक्ती, निष्ठा आणि सेवाभावाचे प्रतीक मानले जातात. ते भगवान श्रीरामाचे परमभक्त होते. रामायणात त्यांनी सत्तेचा शोध लावणे, लंकेचा आग लावणे आणि संजीवनीचे पर्वत आणणे अशी महान कामे केली. हनुमानजींना पवनपुत्र बजरंगबली मारुती या नावानेही ओळखले जाते. त्यांच्या जीवनातून आपल्याला धैर्य, निस्वार्थ सेवा, गुरुभक्ती आणि संकटाशी लढण्याची प्रेरणा मिळते. कारण की तुम्हाला सांगितलं होतं की सभा मंडपचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मूर्ती बाजूला काढून ठेवली. आणि जेव्हा हे मंदिर होईल तेव्हा ही मूर्ती त्या मंदिरामध्ये ठेवली. आणि संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर. संत समागम करे निरंतर. जग से हो परा, जग से हो परा. ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद. तर मित्रांनो, मंदिराची इथून आलोय आपण. आणि आज हनुमानांचा जन्म होता. अंजनेरी पर्वताच्या इथे हनुमानांचा जन्म झाला. आणि त्यांची माता होती अंजनी आणि त्यांचे वडील होते पवनपुत्र, म्हणजे पवनपुत्र हनुमान हे होते. आणि तुम्ही नवीन असेल ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत